नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर एस टीच्या NCMC स्मार्ट कार्डला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळालेला आहे. 1 कोटीहून अधिक नोंदणी झालेला आहे. येत्या 15 ऑगस्टपासून या ठिकाणी काय अपडेट राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेला आहे, याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग वेळ वाया न घालवता एस टीच्या NCMC कार्डबद्दल काय अपडेट आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया. बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता. टायटल काय आहे बघा, एस टीच्या NCMC स्मार्ट कार्डला उत्स्फूर्त प्रतिसाद, 1 कोटीहून अधिक नोंदणी 15 ऑगस्टपासून. बघा, MSRTC ST बस NCMC स्मार्ट कार्ड न्यूज अपडेट. महाराष्ट्र राज्यमार्ग परिवहन महामंडळाच्या ST प्रवाशांना अधिक सुलभ आणि सुरक्षित आणि डिजिटल प्रवासांचा अनुभव देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या NCMC म्हणजे नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड म्हणजे स्मार्ट कार्डला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. दिनांक 12 ऑगस्टपर्यंत राज्यात तब्बल 1,01,73,838 प्रवाशांनी NCMC स्मार्ट कार्डसाठी नोंदणी केली असून त्यापैकी 64,91,065 कार्ड हे सक्रिय झाले आहेत. बघा पुढे अपडेट काय सांगतोय, तब्बल ही आकडेवारी किती मोठी आहे. NCMC स्मार्ट कार्डच्या माध्यमातून ST प्रवासातील तिकीट व्यवहार हे अधिक सुलभ आणि कॅशलेस करण्याच्या दिशेने महामंडळाने महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. पहिल्या टप्प्यात महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिकांना NCMC स्मार्ट कार्डचे वाटप करण्यात येत आहे. येत्या 1 सप्टेंबरपासून महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिकांसाठी NCMC स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्यात येणार आहे. त्यामुळे अद्याप नोंदणी न केलेल्या पात्र लाभार्थ्यांनी लवकरात लवकर NCMC स्मार्ट कार्डसाठी नोंदणी करावी, असे देखील आवाहन ST महामंडळाने केले आहे. बघा पुढे अपडेट काय सांगतोय. प्रवाशांचा डिजिटल परिवर्तनांवरील विश्वास. परिवहन मंत्री तथा ST महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक म्हणाले की ST ही केवळ प्रवाशांची सेवा नसून महाराष्ट्राच्या जनजीवनाशी जोडलेली लोकवाहिनी आहे. या लालपरीचा प्रवास काळानुरूप अधिक आधुनिक, डिजिटल आणि प्रवाशांसाठी सुलभ करण्याचा आमचा प्रयत्न आहे. NCMC स्मार्ट कार्डला मिळणारा प्रतिसाद हा प्रवाशांचा या डिजिटल परिवर्तनांवरील विश्वास दर्शवतो. भविष्यात STच्या सेवामध्ये तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करून प्रवाशांचा वेळ वाचवणे आणि त्यांचा प्रवास अधिक सोयीस्कर करणे हे आमचे उद्दिष्ट आहे. बघा, 15 ऑगस्टपासून विद्यार्थ्यांना NCMC स्मार्ट कार्डचे वाटप. येत्या 15 ऑगस्टपासून राज्यभरातील सर्व शालेय विद्यार्थ्यांसाठी NCMC स्मार्ट कार्डच्या नोंदणीची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. प्रत्येक शाळेत जाऊन STचे अधिकृत परवानाधारक प्रतिनिधी ही नोंदणी प्रक्रिया पूर्ण करणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी NCMC स्मार्ट कार्डसाठी इतर कोणत्याही ठिकाणी नोंदणी करू नये, असे देखील आवाहन ST महामंडळाने केले आहे. प्रवाशांना NCMC स्मार्ट कार्ड अधिकृत ST आगार, बस स्थानक तसेच अधिकृत एजंट नेटवर्कच्या माध्यमातून मिळवता येणार असून त्याच माध्यमातून कार्ड रिचार्जची सुविधाही उपलब्ध आहे. दरम्यानच प्रवाशांचा विश्वास हीच STची खरी ताकद आहे. डिजिटल सुविधांचा स्वीकार करून प्रवाशांनी STच्या आधुनिकतेच्या प्रवासाला दिलेला प्रतिसाद हे कौतुकास्पद आहे. येत्या काळात NCMC स्मार्ट कार्डचा वापर हे आणखीन व्यापक करून प्रवासी प्रथम या भूमिकेतून STच्या सेवांना नवे डिजिटल रूप देऊ, असेही मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलेलं आहे. बघा, एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे हा जो ST महामंडळाचा मोठा निर्णय आहे, म्हणजे STच्या NCMC
स्मार्ट कार्डला आता उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळालेला आहे। येत्या 15 ऑगस्टपासून देखील शालेय विद्यार्थ्यांना या ठिकाणी राज्यभरातील सर्व शालेय विद्यार्थ्यांसाठी देखील NCMC स्मार्ट कार्डच्या नोंदणीची प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी अपडेट दिलं गेलेलं आहे। याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारे नाविन्यपूर्ण, महत्त्वपूर्ण, ताज्या घडामोडी पाहण्यासाठी किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।